आम्हाला विसर पडू देऊ नको देवा. संतांच्या सानिध्यामध्ये राहिल्यानंतर काय होतं? राजा परीक्षिती साधूच्या संगतीत आला. अगोदर भय होतं, भीती होती मरणाची, पण संगतीत आला. कुणाच्या? शुकाचार्यांच्या संगतीत आला. परिणामी भयमुक्त झाला. तुम्हाला आम्हाला सुद्धा मानवी जीवनामध्ये भयमुक्त व्हायचंय. परमार्थ नामस्मरण कथा कशासाठी आहे? कथा याच्यासाठीच आहे. जीवनातली व्यथा नाहीशी होण्यासाठी कथा आहे. जिसे श्रवण कर मिट जाती है, जिसे श्रवण कर मिट जाती है जन्म जन्म की व्यथा, ऐसी हरि कथा पावन हरि कथा, पावन हरि कथा, ऐसी हरि कथा. जिसे श्रवण कर मिट जाती है जन्म जन्म की व्यथा, ऐसी हरि कथा पावन हरि कथा, ऐसी हरि कथा पावन हरि कथा. जे ऐकल्यानंतर दुःख नाहीसं होतं महाराज, भय नाहीसं होतं. भय नाहीसं झालं. कुणाचं? निमित्त आहे परीक्षितीचं. पण जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, जे गीतेचं भागवताचं पारायण करतात, अखंड चिंतन विठोबाचे गीता भागवत करीती श्रवण, ते कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, आणि मग तयाचा हरिक वाटे देवा. परमात्म्याला आनंद होतो, हरिक वाटतं. कोणाचं? श्रीमद भागवताचं पारायण करतो, वाचन करतो. गीतेचं महात्म्य ज्याला कळालंय, समजलंय, तो भाग्यवान आहे. परमार्थ नामस्मरण कशासाठी? भयमुक्त होण्यासाठी. या सृष्टीची जडणघडण, या सृष्टीची निर्मिती भगवान परमात्म्यानं का म्हणून ही सृष्टी निर्माण केली? याचा मालक कोण आहे? तर तो परमपिता भगवान परमात्मा आहे. आणि मग असा जो भगवंत आहे त्यानं अनंत अवतार घेतले. अनंत अवतार घेशी भक्ता कारणे, भक्ता कारणे, कनवाळू कृपाळू दिना लागे उतरणे, कनवाळू कृपाळू दिना लागे उतरणे. अनंत अवतार घेशी भक्ता कारणे, घेशी भक्ता कारणे, कनवाळू कृपाळू दिना लागे उतरणे, कनवाळू कृपाळू दिना लागे उतरणे. तो दयाळू आहे, तो मयाळू आहे, आणि दिनाचा उद्धार करणार आहे. तुमचा आमचा उद्धार व्हावा असं वाटत असेल तर शरणागती पत्करली पाहिजे त्याची. म्हणून या शरण जावी सर्व भावे देवासी. का बरं? त्याचे कारण सांगितलं. तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा, म्हणून या शरण जावे. बहु आहे करुणावंत अनंत हे नाम ज्या, म्हणून या शरण जावे. म्हणून शरण जायचं. त्या परमात्म्याची शरणागती पत्करली. समुद्राचं पाणी जसं आपण डायरेक्टली पिऊ शकत नाही, तसं परमात्म्याकडे डायरेक्ट आपल्याला जाता येत नाही. संत विन प्राप्ती नाही, संत विन प्राप्ती नाही, संत विन प्राप्ती नाही, संत विन प्राप्ती नाही. ऐसे वेद देती ग्वाही, ऐसे वेद देती ग्वाही, तेने साधती साधन
साधना तेने साधती साधा तिने साधते साधना तिने साधते साधना साधू संतांच्या शिवाय परमात्म्यापर्यंत आपण जाऊ शकत नाही. साधू संतांच्या शिवाय मरणाची भीती नाहीशी होऊ शकत नाही. परीक्षितीला मरणाची भीती घालवायची आहे. मोक्ष मिळवायचा आहे. 7 दिवसच शिल्लक आहे. मी काल परवा सांगितलं प्रत्येक जीव हा परीक्षिती आहे ज्याच्याकडे 7च दिवस शिल्लक आहे. कारण 8वा दिवसच नाही मरणाला. मग मृत्यू येणार आहे. मृत्यू येणार आहे. मृत्यूच्या अगोदर काय करावं. नाहीतर मग जन्माला आला, राबला, काबाड कष्ट केलं, एक दिवस काळ आला आणि घेऊन गेला. काय केलं. आदरणीय बाबांचं एक सुंदर प्रमाण आहे म्हणून दाखवतो बघा. बाबांचंच ऐकलं मी पहिलं. क्या किया क्या किया क्या किया तूने जीवन गवा दिया, तूने जीवन गवा दिया, क्या किया जिसे पाना था उसको तो खो दिया, जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया. क्या किया क्या किया क्या किया रे तूने जीवन गवा दिया, तूने जीवन गवा दिया. तूने जीवन गवा दिया, क्या किया 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 तूने जीवन गवा दिया, तूने जीवन गवा दिया, क्या किया रे जिसे पाना था उसको तो खो दिया, जिसे पाना था उसको तो खो दिया, पाना था उसको तो खो दिया, जिसे पाना था उसको तो खो दिया, जिसे पाना था उसको तो खो दिया, जिसे पाना था उसको तो खो दिया. पूर्णोत्तम असणारा तो भगवान परमात्म्याचा अवतार, त्या भगवंताचे गुणानुवाद श्रवण केले नाही, त्याचं चरित्र ऐकलं नाही, देवाचा न्याचा कधी संबंध आला नाही, धर्माचा न्याचा कधी संबंध आला नाही. काय केलं. वाह्यात आयुष्य गेलं. म्हणून बाबा जागोजागी वेळोवेळी संत महात्म्यांनी सावध केलं, त्या परमपिता भगवान परमात्म्याचं चरित्र ऐकावं, म्हणून कथा ऐकावी, त्याच्याविषयी ऐकावं. संसारातल्या गोष्टी तर तुम्ही आम्ही ऐकतोच. संसारामध्ये प्रत्येकाच्या कोठे काही एक आहे तर एक नाही, एक आहे एक नाही. संसाराच्या व्यथा चालू आहे. त्या भगवंताचं चरित्र ऐकावं. भगवान परमात्मा कोण आहे. या सृष्टीचा चालक मालक, त्याचे अनंत अवतार त्यानं आतापर्यंत भक्तासाठी धरले, आणि त्या भक्ताच्या प्रेमासाठी तो भगवान परमात्मा महाराज नाथ महाराजांच्या घरी श्रीखंड्याच्या रूपानं आला. कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे, अनन्य भक्ती भाव निळा वंदित से पाय. याच्या पुढे जाऊन सांगू का. चोखोबाची बहीण झाला शारंगधर, वहिनी उघडादार हाका मारी, या सुखा कारणे देव वेडावला.
वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला। धन्य धन्य ते वैष्णव सदन, तिथे लक्ष्मी सहित शोभे नारायण। या सुखा कारणे देव वेडावला। वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला। संतांच्या घरी राहिला, पण कोणाच्या घरी? काही आडनावाचे संत आहे, काही नावाचे संत आहे, काही नुसता पोशाख संताचा घातलाय। कोणाच्या घरी? तो भगवान परमात्मा राहतो कोणाच्या घरी? प्रश्न निर्माण झाला तर त्याचं उत्तर असं आहे, तुकोबारायांनी दिलंय। ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे, देवतया जवळी असे पापनाशी दर्शनी। काम क्रोधा नाही चाली भूते झाली समता, देवतया जवळी असे। तुका म्हणे भेदा भेद, गेला वाद खंडोनी। देवतया जवळी असे पापनाशी दर्शनी। तो परमपिता भगवान परमात्मा त्यांच्या जवळ राहतो। अनंत अवतार घेतले, आपण सगळ्या अवताराचं चिंतन केलं। पूर्णोत्तम अवतार भगवान परमात्मा कृष्ण कन्हैया प्रगट झाला। आणि प्रगट झाल्यानंतर सांगितलं, बाबा आई काळजी करू नका, आता मी आलोय। कशासाठी? मी आलो धर्माचं रक्षण करण्यासाठी। कृष्ण गोकुळी जन्मला, दृष्टा चळकाप सुटला, होता कृष्णाचा अवतार आनंद करती घरोघर। पण एक काम करा, तुम्हाला एक कार्य करावं लागेल। काय करावं लागेल? नंदाच्या घराला नंदाच्या घराला मजनेई गोकुळाला, मजनेई गोकुळाला, नंदाच्या घराला नंदाच्या घराला मला नंद बाबाच्या महालामध्ये नेऊन घाला बाबा। उचलीला कमळापती, पायीची बंधने गळती। भगवान परमात्म्याला घेऊन वसुदेवजी निघाले। काल प्रसंग पाहिला की यमुना माईला पूर आला, तिलाही दर्शनाची इच्छा निर्माण झाली। भगवंतानं यमुना माईला दर्शन दिलं, यशोदेच्या समोर कृष्ण कन्हैयाला ठेवलं। माया जन्माला आलेली होती, ती माया उचलली। आता ही माया कशी? मायेने थोरा थोरा नागविली, इंद्र चंद्र को क्या क्या भयो सबको मालूम है जी। इंद्र चंद्र को क्या क्या भयो सबको मालूम है जी। नारद की तो वही नारदी, नारद की तो वही नारदी, कैसी नौबत गाजी। अजब झटका माए का डुबाया पर्वत सबका, अजब झटका माए का डुबाया पर्वत सबका। इंद्र चंद्र को क्या क्या भयो सबको मालूम है जी। इंद्र चंद्र को क्या क्या भयो सबको मालूम है जी। इंद्र चंद्र को क्या क्या भयो सबको मालूम है जी। नारद की तो भई नारदी, नारद की तो भई नारद, कैसी नौबत गाजी। अजब झटका माएगा डुबाया पर्वत सबका, अजब झटका माएगा डुबाया पर्वत सबका। अजब झटका माएगा डुबाया पर्वत सबका, अजब झटका माएगा डुबाया पर्वत सबका। अशी भगवान परमात्म्यालाच पाठवलेली ती माया प्रगट झालेली, आणि त्या मायाला उचललं, कंस मामाच्या ताब्यात दिल्यानंतर ती गरगर फिरवली। आकाशवाणी झाली, विजेसारखी कडाडली, निघून गेली माया, आणि सांगितलं मला मारतो का? तुला मारणारा माझ्या अगोदर जन्माला आला। कंस घाबरला।
इकडं नंदबाबाच्या महालामध्ये म्हातारपणी लेकरू झालं आणि म्हणून त्या ठिकाणी सगळ्या गवळणी गोपाळ त्या बाळाला पाहण्यासाठी इकडं आनंद उत्सव सुरू झाला. गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला, बारशाला जाऊ चला ग बारशाला जाऊ चला, बारशाला जाऊ एक धावे एकी पुढे एक वाटी सुंट वडे, वान भरोनिया लाटी नंदा घरी धाली दाटी, सुईनीची गलबल झाली दाशी जणी हेल घाली, गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला, बारशाला जाऊ चला ग बारशाला जाऊ चला,